फ्युचर प्लॅनिंग अजून त्याच्यात भर पडेल. आपण हे सर्व आपल्याकडे स्टॉक वॉटरला टाक्या नव्हत्या, आता आपण 2 टाक्या बांधून घेतल्या. आणि तुमचं म्हणणं एकदम योग्य की तुम्ही एकदम टाकीपासून जवळ आहे. टेक्निकली हा फॉल्ट कुठे होतोय? पाईपलाईन चुकीची जोडली गेली का की एकाच ठिकाणी पाणी वाहून जाते? काय करू शकतात? टीम कमी पडते का? कमी पडताय का नगरपालिकेला? कर्मचारी भरून घ्या. कमी पडत असले तर रिकामे एवढे सर्वे जण. फक्त 4 शब्द ऐकून कान बंद करून मग ते निघून जातील. आपण चालले जातील 2 दिवसात. तुम्ही चाललेच असाल, आम्ही चाललेच असाल. 2 दिवसात चांगलं पाणी आलं, अजून 8 दिवस तुम्ही गप्पा बसा. पण आता हे गप्पा आहे तुम्ही यांच्याकडून उत्तर आपण घेऊ की तुम्ही आताच्या पाईपलाईन साठी या लोकांसाठी काय योजना करणार? ते पाईपलाईन कुठून कुठं बायपास होते का ते तुम्ही 2-4 ठिकाणी प्रयोग करून पाहायला पाहिजे. आता नवीन काय करायचं हे सांगा तुम्ही. किंवा हे चंद्रकांत पाटलाच्या घरापासून खाली पाणी येत नाही. उतरतीवरून चारी बाजूला पाणी डायव्हर्ट झाला तर दोषी नसतात. ठीक आहे, तो भाग वेगळा आहे. पण तो कुठे शोधा ना. मावशी आता 2 वाजेचा विषय मी तुम्हाला सगळ्यांना क्लिअर करू देतो. 2 वाजेनंतर 1 वाजेनंतर जो पाणी येतो आपल्या टाक्या भरून राहतो का? म्हणजे त्याचं ओव्हरफ्लोचा ऐकून घ्या. आपलं गाव खूप मोठं झालं. टाक्या आपल्याकडे 2च होत्या. ते भरल्यानंतर टाक्या भरल्यानंतर ते ओव्हरफ्लोचं पाणी तुमच्या घरापर्यंत जात होतं. 20-25% गावाचे लोक पाणी भरून घेत होते. जर ओव्हरफ्लो नाही झालं त्या दिवशी आपल्या अशी परिस्थिती होते की अर्ध्या गावाला पाणी मिळत नाही. आता काय झालं की आपण स्टॉक वॉटरसाठी जे टाक्याची आपल्याला योजना करायची होती, एक टाकी 2 टाक्या आपण करून ठेवल्या आणि वेळेवर म्हणजे 5 वाजता तर 5 वाजता सोडून 6 वाजेपर्यंत 1-1.5 तास पाणी दिल्यावर बंद करू. गाव एवढं आपलं पसंत मोठं झालं ना, आपली पाण्याची कॅपॅसिटी जी आहे स्टॉक करायची ती खूप कमी झाली. त्याच्या कारणावस्था काय असतं ऐकून घ्या. हे काही 2 वाजता 3 वाजता 1 वाजता हे गावाची सर्व परिस्थिती आहे. एका ठिकाणी नाहीये की रात्री 1 वाजता इकडचे लोक बोलतात की 1 वाजता कधी त्याच्यामुळे आपण ओव्हरफ्लोमुळे ह्या लोकांना आपण पाणी केव्हाही आलं म्हणजे ते सर्व गावाची परिस्थिती एका भागाची नाहीये. तर तेवढ्यात तरी आपलं गाव 25-30% पाण्यानं. आता दुसऱ्या गावाची परिस्थिती खरंच सांगा, भुसावळ, मलकापूर, वरणगाव आज 1-1 महिन्यानंतर पाणी आहे. पण आपल्याकडे 3 महिन्यात गाव वाढलं का?
2 मिनिटं ऐका तुम्ही बोलले की नाही किंवा पाईपलाईन ओव्हरफ्लो होती म्हणून पाईपलाईन भरत होती. मी तुम्हाला आधीच काय प्रश्न केला, मी काय बोललो तुम्हाला की ज्या टायमाला जुनी पाईपलाईन होती की नाही वॉल लिकेज जायचा यांचे कारण होते. मी तुम्हाला आता सांगतो लिकेज व्हायचा म्हणून पाईपलाईन भरून जात होती, ओव्हरफ्लो भरले हे सांगत नवा तुमच्या माहिती सांग ओव्हरफ्लो भरत होती. बरं ठीक आहे, आता मी टाकी ओव्हरफ्लो होते मग आता काम झालं. आता ओव्हरफ्लोचं पाणी भेटत बाबा तेच तर सांगतो ना. ओव्हरफ्लोची पाणी देत की ओव्हरफ्लोची टाकी अभि दादा ओव्हरफ्लोची टाकी भरते का सांग मला. पाईपलाईन भरते तू 5 वाजता पाणी सोडतो, तू लाईन खाली असते भरता भरता पाऊण तास लागतो. 6 वाजता लाईन तू पाणी ठेवतो. स्टॉक पहिल्यांदा बंद केल्यानंतर त्याच्याकडे मोटरी आहे, तो 6 वाजता पाणी भरतो. त्याच्याकडे मोटरी काय केलं तू त्याच्याकडे मोटरी काय केलं तुम्हाला तेच सांगायचं. हा प्रॉब्लेम काय करायचं एक मिनिट थांबा जरा. मी स्वतः मंगलवाडीला 5 वर्षापासून जायचं तुम्ही काय करा हे 5 दादा आपण समस्या सोडतोय, भांडण करत नाही. अहो, दादा, तुम्ही यांना 5 वर्षापासून करताय ना. गावासाठी प्रश्न आहे. हो, मी भाऊ, काय बहिणी. बोलतेय, पहिले शब्द ऐकून घ्या. जाऊ दे. आता सकाळी आम्ही सकाळी आलो होतो. ताई, चढवलं गेलेली पाणी आता भैया बाहेर जायला म्हणजे आमच्या घरी आमच्या घरी पाणी ऐका तुम्ही काय केलं मी सांगते आता. तुम्ही गुच्छ बसा आता. दादा ऐकून घ्या. यांनी काय केलं? अरे थांबा ना. गौतम बुद्धाची मूर्ती फुटली. तुम्ही जो दरवाजा ठोकला ना, ज्याला त्याला त्याचा देव प्यारा दाखवते तुकडे झाले. तुम्ही जो दरवाजा ठोकला ना मॅडम, त्याच्याने ते तुकडे पडले. ती अजमेरून आणलेली मूर्ती होती. देवाचा अपमान झाला म्हणून माझी हो, देवाचा अपमान झाला. हे खरं तर यंदाला पाणी नाही आलं पाहिजे. ते काय बोलले? काय बोलले? काही नगरपालिका मागच्या गल्लीतल्या बाया सकाळी 4ला तुमच्या घरी आल्या आम्हाला माहिती आहे. त्या बायाने होते काही म्हणे ते घरी नाहीये म्हणे. तुम्ही होते तुम्ही यांचे जे म्हणणे आहे किंवा ते पाच उघडत नाहीये, उद्या यांच्यातले 5 उघडले उद्या नाही तर आता यांच्यासाठी पहिले आपल्याला पाण्याचं काय करता येईल ते पाहून घ्या. टँकरनं पाणी कुठूनही आणा टँकर त्यांना पाणी. आता ते भाऊ बोलले की पाणी प्यासाठी तर पाहिजे ना. आता बोलायला ते भाऊ बोलले की पाणी खूप खराब टँकर आलं पण खराब आलं पाणी. तर आता आपल्याला पिण्यासाठी तर एवढं पाणी पाहिजे ना. वापरासाठी यांना सकाळी फक्त हे 5 लोकांचे नाव घ्या, मोबाईल नंबर हे जसं सांगतील की बुवा हे पाच बंद कर ते चालू कर पहिले ऐकून घ्या भाऊ. असं काही नाही एकाच ठिकाणी तिकडे बी 2 मिनिटं थांबा. एक वाट ऐकलं झालाय आपला 2-3 भागामध्ये पाण्याची अशी समस्या झाली. मी यांना रात्र घर घेऊन फिरलो किंवा कारण आपण त्या ठिकाणी राहता. हे मॅडम काय बाहेरून येते, हे भाऊ बाहेरून कुठे चालला जातो जाऊ दे. तुम्ही सांगा ना नगरपालिकेत आला की नाही मी भाग घेत बी नाही. पण हे शेवटचा विषय आहे. जर त्याच्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत नाही झाला तर मला जे काय करणार मी महाबद्दल करेन त्याच्यामध्ये तुम्ही ना हस्तक्षेप करायला नको आहे. मग आता सांगितलं आहे. पर्याय नाही. त्याच्यामध्ये तुम्ही मध्यस्थी करा. पुढे यायचं नाही की जाऊ द्या, जाऊ द्या. तुमच्या काय पैशाची समस्या होऊ नये. तुमच्या काय पैशाची समस्या नाही केला.
कर्मचारी आहे. क्या बात है रे पाणी मागतो आम्हाला बी भेटत नाही रे भाऊ आणि विंता पत्रकार घ्या मी- भरत